नमस्कार. झुंजार SC37 न्यूज उस्मानाबाद या यूट्यूब चॅनलमध्ये व ब्लॉगमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मी आप्पासाहेब शिरसाटे, झुंजार SC37 न्यूज उस्मानाबाद या यूट्यूब चॅनलचा व ब्लॉगचा मुख्य संपादक आपणास देत आहे. दिनांक 25 एप्रिल 2026च्या धाराशिव, उस्मानाबाद व परिसरातील 10 ठळक घडामोडी. तामलवालीजवळ मिलन लॉजवर पोलिसांनी टाकली धाड. 2 बांगलादेशी महिला पोलिसांच्या लागल्या हाती. यामुळे जिल्ह्यात व ग्रामीण भागातही बांगलादेशी लोकांचा शिरकाव झाल्याचे झाले स्पष्ट. आळणी व धाराशिव येथे आळणी तालुका धाराशिव येथे पत्नीला फोनवर बोलत जाऊ नको म्हणून समजावण्यास गेलेल्या व भांडण सोडवण्यास आलेल्या व्यक्तीला धनंजय कोरे यांनी केली जबर मारहाण. धाराशिव ग्रामीण पोलीस ठाणे येथे निंबाळकर यांच्या फिर्यादीवरून कोरे यांच्यावर गुन्हा नोंद. धाराशिव पोलीस ॲक्शन मोडवर. कळंब तालुक्यातील शिराडोन परिसर कॉपर वायरची चोरी उघड. मुख्य आरोपीस केली अटक. जिल्हा परिषद धाराशिवच्या भोंगळ कारभार उघड होतोय. लिफ्ट होते सतत बंद तरी केली जात नाही दुरुस्ती. अखेर लिफ्टमध्ये अडकला 2 तास एक कर्मचारी. 2 तासांनी कर्मचाऱ्यांनी अथक प्रयत्न करून काढले कर्मचाऱ्यास सुखरूप बाहेर. लाडक्या बहिणीची KYC निकषात बसणारे अनेक अर्ज झाले बाद. पात्र महिलांना मिळणार 30 एप्रिल नंतर लाभ आणि मार्च आणि एप्रिलचे 3000 रुपये मिळण्याची शक्यता. ज्या लाभार्थी यांचे राशन कार्ड KYC व इतर कारणासाठी बंद पडलेले आहे अशा लाभार्थी यांनी मेरा राशन किंवा उमंग ॲपद्वारे आपले राशन कार्ड चालू करून घेण्याचे आहे संधी. भूम तालुक्यातील आष्टा येथे 13 वर्षीय मुलीचा होऊ घातलेला विवाह. चाइल्ड हेल्पलाईन 1098 आणि बाल संरक्षण कक्षाला माहिती मिळताच हाणून पाडला व मुलीच्या पालकाचे केले समुपदेशन. सुट्टीमध्ये विद्यार्थी यांनी उपयुक्त असे उपक्रम राबविण्यासाठी शाळेचे शिक्षक करीत आहेत नियोजन. 1 मे रोजी दिले जाईल उपक्रमाची यादी विद्यार्थ्यांकडे सुपूर्द. जिल्ह्यात उष्णतेचा कहर. घरात वीज गायब, जनता होते त्रस्त. महावितरण कंपनीकडे विद्युत पुरवठा तरी सुरळीत करून होणारा लपंडाव थांबवण्याची त्रस्त जनता करीत आहे मागणी. गॅस सिलेंडर वापरणाऱ्यासाठी नवीन नियम आला. बुकिंग नंतर 10 दिवसात सिलेंडर न घेणाऱ्या बुकिंग धारकाचे बुकिंग होणार रद्द आपोआपच. पुरवठादार बुकिंग करून देऊ शकतो उशिराने डिलिव्हरी. या होत्या धाराशिव, उस्मानाबाद व परिसरातील 10 ठळक घडामोडी. अशाच घडामोडी पाहण्यासाठी झुंजार SC37 न्यूज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा झुंजार SC37 न्यूज उस्मानाबाद यूट्यूब चॅनल. धन्यवाद.